सातत्यानं विधानसभेत ते प्रयत्न करताना मी धीरज भैयाला पाहिलं. जनतेच्या मताचा उपकाराची फेड ती कशी परत करायची, त्या लोकांना न्याय कसा द्यायचा, असे हे कर्तव्यदक्ष धीरज भैया आपल्या भागातले लोकप्रिय आमदार. पण तुमच्या आमदारांनी मी पाहिलं त्यांचं एक काम, जवळपास 100 कोटी रुपये खर्च करून या भागातल्या तरुणांना 100 हार्वेस्टर वाटप करून जवळपास 4,500 कुटुंबाला रोजगार निर्मिती करण्याचं काम केलं. म्हणजे महाराष्ट्रातलं आपल्या भागातल्या तरुण मुलामुलींना रोजगार उपलब्ध करून द्यावं, स्वबळावर करून द्यावं, असं विजन ठेवणारं हे नेतृत्व धीरज भैयाच्या रूपानं आपल्याला या ठिकाणी मिळालेलं. मी विलासरावजी माझे राजकीय गुरु होते हे तर आपल्या सगळ्यांना माहिती. त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे साहेब सुद्धा तेही विरोधी पक्ष म्हणून त्यांना पण मी ऐकायचो. नेतृत्व करत असताना गोपीनाथ मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख साहेबांची जोडी, मी या भागाच्या विकासाचं जे स्वप्न या भागातल्या जनतेने जे पाहिलं ते कुठल्याही परिस्थितीत पूर्ण कसं करायचं, ही भूमिका गोपीनाथ मुंडे साहेबांची राहील. आमचे काँग्रेस पक्षाचे पळकुट्टे माजी मुख्यमंत्री जेलच्या भीतीनं कुठे गेलेत, नांदेडवाले. मी काल नांदेडमध्ये होतो. मला तिथले शेतकरी सांगत होते की 2500 रुपये आम्हाला उसाला भाव मिळतो आणि आपल्या जिल्ह्यात किती, 3,000 रुपये. म्हणजे तिथं 2500, म्हणजे 500 रुपये तिथं शेतकऱ्याचे खाल्ले जातात आणि अमित भैया आणि धीरज भैया ऊस उत्पादकाला 3,000 रुपये भाव. जागरूक आपल्या धीरज भैयाच्या विरोधात समजा अशा पद्धतीचा झोपी गेलेला माणूस उभा असेल तर म्हणून मगाशी मी म्हणालो अमित भैया की या मागच्या वेळेस 1.25 लाखांनी ते निवडून आलेत, आता यावेळेस 1.5 लाखाच्या फरकापेक्षा जास्त मतानं आमचा धीरज भैया निवडून आला पाहिजे, ही भूमिका माझी त्याच्यामध्ये. आता धीरज भैयाचं कामाचा आढावा बघत होतो. धीरज भैयांनी 50 खाटाचं उपजिल्हा रुग्णालय, 20 खाटाचं ट्रामा केअर, 20 खाटाचं मॉड्युक्युलर सेंटर आणि अनेक कामं इथं आरोग्याच्या दृष्टिकोनातून केली. तुम्ही मोदी मोदी करता, आता बंद करा. सांगितलं मी शिवाजी आहे. अरे शिवाजी महाराजाच्या पायाच्या नखाची पण बराबरी नाही आहे. त्या शिवाजी महाराजाच्या प्रतिमेमध्ये भ्रष्टाचार करणारी ही लोक, यांना आता महाराष्ट्र माफ करणार नाही. असताना एकीकडे देशात आपले जुमलेबाज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दर वर्षाला 2 कोटी युवकांना नोकऱ्या देऊ असं आश्वासन 2014 मध्ये दिलं. 15 लाख रुपये तर मिळालेच नाही. काळा धन आल्याला तो आलाच नाही कधी. उलट आमच्या गरीबातल्या घरचे पैसे नोटबंदीमध्ये घेऊन गेलेत आणि आपल्या लोकांना लाईन मध्ये लावलं. पण 2 कोटी युवकांना नोकऱ्या देऊ, पण पूर्ण देश बेरोजगारांचा देश निर्माण करण्याचं काम या लोकांनी केलं. फडणवीसाचं सरकार महाराष्ट्रात होतं 2014-19 मध्ये. असे मोठे मोठे नाव द्यायचे की नोकर भरतीला महाजम्बो काय कोणती भरती करायची, ते शब्द द्यायचे ना, ते मेगा भरती करायचे आणि त्या मेगा भरतीच्या नावानं पेपर लीक करायचं, पवित्र पोर्टलच्या नावाने पेपर लीक करायचा आणि त्या काळातही नोकर भरती झाली नाही. महाराष्ट्रातले उद्योग बाहेर पाठवले, हजारो युवक बेरोजगार झाले. पण तुमच्या आमदारांनी मी पाहिलं त्यांचं एक काम, जवळपास 100 कोटी रुपये खर्च करून या भागातल्या तरुणांना 100 हार्वेस्टर वाटप करून जवळपास 4,500 कुटुंबाला रोजगार निर्मिती करण्याचं काम केलं. म्हणजे महाराष्ट्रातलं आपल्या भागातल्या तरुण मुलामुलींना रोजगार उपलब्ध करून द्यावं, स्वबळावर करून द्यावं, असं विजन ठेवणारं हे नेतृत्व धीरज भैयाच्या रूपानं आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. मी रेणापूरमध्ये आहो. रेणापूरमध्ये
कारण की मी विलासरावजी माझे राजकीय गुरु होते हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे साहेब सुद्धा तेही विरोधी पक्ष म्हणून त्यांना पण मी ऐकायचो. मी नवीन आमदार होतो 99 मध्ये. मुंडे साहेब, विलासराव देशमुख साहेब आमचे सगळे सिनियर होते. पण रेणापूरची नेतृत्व करत असताना गोपीनाथ मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख साहेबांची जोडी, मी या भागाच्या विकासाचं जे स्वप्न या भागातल्या जनतेने जे पाहिलं ते कुठल्याही परिस्थितीत पूर्ण कसं करायचं ही भूमिका गोपीनाथ मुंडे साहेबांची राहायची, विलासराव देशमुख साहेबांची राहायची. राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब झाल्यानंतर, कारण की हा भाग जो आहे माजरा नदी असेल, आमचे रेणा नदी असेल, या नद्या पावसाळ्यामध्ये पाणी आलं पाणी वाहून जायचं आणि मग या नद्यांना पाणी कसं अडवता येईल त्यामुळे मोठे मोठे ब्रॅच त्या ठिकाणी बांधून माजरा नदी असेल या रेणा नदी असेल या दोन्ही नद्यांना पाणी अडवण्याचं काम त्या लोकांनी केलं. आपला भाग कोरडवाहू भाग या भागाला ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न केला. आज खऱ्या अर्थानं या आमच्या दोन्ही नद्या काही फार मोठ्या नद्या नाही आहेत. मी मगाशी सांगत होतो की मराठवाड्यामध्ये वॉटर ग्रीड आपल्याला जो निर्माण करण्याचं जे स्वप्न विलासराव देशमुख साहेबांचं होतं, गोपीनाथ मुंडे साहेबांचं होतं, पण फडणवीसांनी फक्त घोषणा केल्यात, पण वॉटर ग्रीड निर्माण करण्यामध्ये त्यांना कधी त्यांची इच्छाशक्ती राहिली नाही. मी तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो, कारण की हे माझ्या राजकीय गुरुचं कर्मस्थळ आहे. आणि लातूर जिल्ह्याचं जसं मगाशी अमित भैया म्हणालेत, धीरज भैया म्हणालेत की आम्हाला फुल नाही फुलाची पाकळी, मी तुम्हाला विश्वास देतो, मी त्या दोघांच्या समोर आणि आपल्या सगळ्यांच्या समोर या पवित्र भूमीवर, कारण की आमच्या रेणू माताची ही नगरी आहे आणि या पवित्र भूमीवर मी तुम्हाला शब्द देतो की जे काम अधुरं राहिलेलं आहे गोपीनाथ मुंडे साहेबांचं, माझे राजकीय गुरु विलासराव देशमुख साहेबांचं, या भागामध्ये बारमाही पाण्याची व्यवस्था हे वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पूर्ण करण्याची एक भूमिका महाविकास आघाडी म्हणून आमची राहील आणि त्याला प्राधान्य आम्ही देऊ आणि त्याला पूर्णत्वास नेऊ हा विश्वास मी आपल्या लोकांच्या समोर या ठिकाणी देतो आहे. मित्र, आपल्याला या निमित्तानं अजून एक गोष्ट सांगतो की आमचा हा जिल्हा सोयाबीनचा जिल्हा आहे. सोयाबीन सगळ्यात जास्त उत्पादन कुठल्या जिल्ह्यात होत असेल तर आमच्या लातूर जिल्ह्यात होत. पण आमच्या शेतकऱ्यांची चेष्टा केली जाते, त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप भाजपने केलेलं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्या इथं सोयाबीनचं एक केंद्र उभं करायचं आणि मगाशी अमित भैया म्हणाले त्याप्रमाणे MSPचं नाही, MSP तर देऊच अमित भैया, पण शेतीवर आधारित उद्योग आपण उभं करू. त्याच्यामध्ये आमचा सोयाबीन आमच्याच भागात आम्ही त्याचं प्रोसेसिंग करू आणि प्रक्रिया करू. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योगाची व्यवस्था आम्ही निर्माण करू आणि आमच्याच भागातल्या लोकांना मुंबई दिल्लीला जाऊन काम करायची गरज नाही. आमच्याच भागात रोजगार उभा करू आणि आमच्याच भागातला सोयाबीन त्याला जसं तुम्ही ऊसाला सगळ्यात जास्त भाव देता, एक आमचे काँग्रेस पक्षाचे पळकुट्टे माजी मुख्यमंत्री जेलच्या भीतीनं कुठे गेले, नांदेडवाले, तर त्यांनी, मी काल नांदेडमध्ये होतो, मला तिथले शेतकरी सांगत होते की 2500 रुपये आम्हाला ऊसाला भाव मिळतो आणि आपल्या जिल्ह्यात किती, 3000 रुपये, म्हणजे तिथं 2500, म्हणजे 500 रुपये तिथं शेतकऱ्याचे खाल्ले जातात आणि अमित भैया आणि धीरज भैया ऊस उत्पादकाला 3000 रुपये भाव देतात. म्हणजे 500 रुपयाचा तिकडे फरक आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जास्त देण्याची लानत या नेतृत्वामध्ये आहे आणि म्हणून सोयाबीनच्या माध्यमातून सुद्धा
आपल्या जिल्ह्यामध्ये आम्ही MSP तयार करू. आम्हाला जेव्हा आमच्या जिल्ह्यातच याचं प्रोक्युरमेंट होईल, याचं आम्ही याचं प्रोसेसिंग करू, त्यावेळेस आपोआप उद्योग उभे होतील आणि आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव या जिल्ह्यामध्ये देण्याची व्यवस्था आपण करू. नरेंद्र मोदीच्या सरकारची आपल्याला गरज पण नाही, अशी व्यवस्था आपण करू. मित्र, मी या निमित्ताने एवढंच सांगेन की महाराष्ट्रातलं हे जे महायुतीचं महाभ्रष्ट सरकार जे आहे, या सरकारचं तर आता म्हणजे हे डोक्याने गेलेलं आहे, मेंदू नसलेलं सरकार आहे, कुठलाही विचार नसलेलं सरकार आहे. फक्त एकच विचार त्यांच्याजवळ आहे की तुमच्या पैशाची लूट कशी करता येईल आणि महाराष्ट्र गुजरातला कसा विकता येईल, हाच या सरकारचा एकमेव ध्येय आहे. महाराष्ट्राच्या जनतेचं काही घेणं देणं नाही. पैशाच्या भरोश्यावर आम्ही जिंकू आणि पुन्हा सत्तेत येऊ आणि पुन्हा राज्य लुटू, हीच भूमिका या लोकांची आहे. महागाई रोज वाढवायची, सर्वसामान्याचं जगणं मुश्किल करायचं. आज आमच्या धीरज भैयाच्या विरोधात जो कॅन्डिडेट ठेवला गेलेला आहे, मी विधानसभेचा अध्यक्ष असताना माझ्याकडे त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत नीलम गोरे, त्या आल्यात माझ्याकडे. म्हणे की आमच्या सभागृहामध्ये एक व्यक्ती घुसलेला आहे आणि तो फार असं वाटतं की आतंकवादी आहे काय, आणि म्हणून त्यांनी हाऊस बंद करून टाकलं. आम्ही आमच्या सुरक्षा दलाला सूचना दिल्या की तो माणूस कोण आलाय, विधान परिषदमध्ये कोण घुसलेला आहे, त्यांनी गमछा वगैरे बांधून होता तो. तर मी मग नीलम गोरे माझ्याजवळच बसलेल्या होत्या. आमचे सुरक्षा दल गेलेत. सुरक्षा दल गेल्यानंतर त्या पकडलं त्याला, आणि तो पकडला माणूस कोण होता माहित आहे? कोण होता? हा तुमचाच कराड होता. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं, तुम्ही सांगत होतात मगाशी सुधाकर राव, हे ते तिकडे घरात तुमच्या निवडणुकीत घरात बसले होते, पण विधान परिषदेमध्ये सुद्धा तुमच्या या MLCची हालत कशी आहे, म्हणजे विधान परिषदेच्या उपसभापती सुद्धा त्यांना ओळखत नाही, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. बरं झालं मग तो, नाहीतर मी सुरक्षा दलाला सांगितलं का पाहिजे तिथंच मारून टाका गोळी. आतंकवादी घुसला ना, असं त्या नीलम गोरे सांगत आलंय आम्हाला. तर ही परिस्थिती आहे. आणि अशा या जागरूक आपल्या धीरज भैयाच्या विरोधात समजा अशा पद्धतीचा झोपी गेलेला माणूस उभा असेल, तर म्हणून मगाशी मी म्हणालो अमित भैया की या मागच्या वेळेस 1.25 लाखांनी ते निवडून आलेत, आता यावेळेस 1.5 लाखाच्या फरकापेक्षा जास्त मतानं आमचा धीरज भैया निवडून आला पाहिजे, ही भूमिका माझी त्याच्यामध्ये आहे. कारण की जागरूक नेतृत्व हा आमचा त्याच्यातला भाग आहे. आणि या माध्यमातून मी एवढंच सांगेल की ज्या लाडक्या बहिणीच्या कहाण्या हे लोक घेऊन फिरत होते, 2 महिने तर त्यांनी हेच वाजवलं. 6,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीच्या आम्ही कितके सारे पैसे दिलेत, त्याच्या जाहिरातीवर 6,000 कोटी या लोकांनी खर्च केला. 6,000 कोटी. इथं शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं, त्या शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत. इथं बेरोजगार फिरतोय, सरकारला म्हटलं की आम्ही ज्या सरकारी जागा आहेत त्या जागा भरा, तर सरकार म्हणतो आमच्याजवळ पैसे नाहीत. पण स्वतःच्या जाहिराती देण्यासाठी जनतेच्या पैशाची लूट 6,000 कोटी रुपयाची यांनी केली, आणि त्याच्यातही कमिशन खाल्लं. आम्ही लोकांनी जे पंचसूत्री कार्यक्रम दिला, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आम्ही वचन दिलेलं आहे, आणि ते वचन पूर्ण करण्याची हमी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, आमचे जननायक राहुलजी गांधी, आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या साक्षीनं आम्ही पंचसूत्री कार्यक्रम दिला. त्याच्यामध्ये महिलांना 3,000 रुपये दर महिन्याला देण्याचा आम्ही निर्णय करतोय. महिलांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये बस सगळी फ्री देण्याचा एक निर्णय आम्ही घेतोय. नुसतं आम्ही आता आमच्या बहिणीचाच विचार नाही करत आहे, आमच्या भाच्या आणि भाचीचा पण आम्ही विचार करतोय. म्हणजे आमच्या बहिणीचे मुलं मुली शिकलेले आहेत, त्याला भाच्या भाचीच म्हणतात ना.
तर त्यांचे मुलं मुली शिकलेले आहेत, त्यांचं काय? राज्यामध्ये जेवढे काही पद सरकारी लाखो पद खाली पडलेले आहेत ती सगळी पदं भरली जाणार आणि ती सगळी पदं भरून ती आम्ही पवित्र पोर्टलने नाही भरणार, आम्ही ते कंत्राटी भरती नाही करणार, आम्ही त्याच्यामध्ये ती पदं भरतात असताना ते MPSC आणि शासकीय व्यवस्थेमधूनच भरली जाणार, ज्याच्या माध्यमातून आमच्या तरुणांची लूट होणार नाही, आमच्या मुलींची लूट होणार नाही याची काळजी घेणार. आणि मग जे वाचलेले मुलं मुली असतील त्याला दर महिन्याला 4,000 रुपये देण्याचा एक निर्णय आमचं सरकार करेल. शेतकऱ्यांचं सरसकट 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ करायचा निर्णय आम्ही करणार आहोत आणि जे रेग्युलर शेतकरी आहेत त्याला 50,000 रुपये प्रोत्साहनाचा देण्याचा निर्णय करणार. आरोग्य व्यवस्थेमध्ये एक सुधार. मी आता धीरज भैयाचं कामाचा आढावा बघत होतो. धीरज भैयांनी 50 खाटाचं उपजिल्हा रुग्णालय, 20 खाटाचं ट्रामा केअर, 20 खाटाचं मॉड्युलर सेंटर आणि अनेक कामं इथं आरोग्याच्या दृष्टिकोनातून केले. आपल्याला माहीत असेल की धीरज भैयांनी हे सगळं उभं केलं, पण राज्याचं सरकार कर्मचारीच भरत नाही, त्यामुळे अनेक पदं खाली आहेत. ही सगळे पदं भरत असताना हे सगळे शासकीय दवाखाने खासगी दवाखान्यापेक्षा चांगले करण्याचा एक प्लॅन आम्ही केलेला आहे. आणि आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये, कारण की आता महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये आम्ही 2-2.5 लाख रुपये देतो. 2-2.5 लाख रुपयामध्ये आता काही आजार काही थांबत नाही आणि मग ते डॉक्टर औषध लिहून देतात, ते औषध घ्यायला पण पैसे नसतात. आम्ही निर्णय केला की 25 लाख रुपयापर्यंतचा खर्च सरकार खर्च करेल आणि प्रत्येक आजारी लोकांना त्याला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यामध्ये औषध मोफत देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जाईल. म्हणजे गरिबालाही जगण्याचा अधिकार आहे. मला भाजपवाल्याने विचारलं की तुम्ही एवढे पैसे आणणार कुठून? आपल्याही डोक्याच्या समोर प्रश्न येत आहे. टीव्ही वाले तर सध्या आता गोदी मीडिया तेच वाजवत आहे की महाआघाडीने या घोषणा केल्या, त्याचं पालन कसं केलं जाईल. मी त्यांना सांगितलं की तुम्ही लोकांनी या देशातल्या मुठभर लोकांचं कर्ज माफ केलं, या देशातल्या मुठभर लोकांना जगण्याची संधी दिली. बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवून, बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण होतं की मोठ्यांकडून टॅक्स घ्यायचा आणि शेवटच्या माणसापर्यंत, मग रस्ते असतील, पिण्याचं पाणी असेल, शाळा असेल, आरोग्य असेल, त्याला जगण्याची व्यवस्था जी असेल ती पूर्ण करण्याची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक धोरणामध्ये होती, शृंगारे साहेब. पण नरेंद्र मोदीचं सरकार आलं, RSSचं सरकार आलं, मनुस्मृतीचं सरकार आलं. या सरकारनं बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवलं, GSTचा कायदा आणला आणि GSTच्या कायद्यापासून तुम्ही आम्ही सगळे टॅक्स पेअर झालो. तुमचा आमचा पैसा सगळा गोळा केला आणि तुमचा आमचा पैसा गोळा करून अदानी अंबानीच्या घरी पाठवण्याचं काम सुरू झालं. आपल्याला लक्षात असेल की कोरोनाच्या काळात बघाशी अमित भाईंनी सांगितलं की कोरोनाचा काळ आला. या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही आपल्या घरी, सरकार आपल्या घरी, कारण की मोदी साहेबांनं नियम ठरवून दिलेत की तुम्ही जिथं आहात तिथंच उभं राहा, जिथं आहात तसंच राहा. रेल्वे बंद झाली, बस बंद झाल्यात, विमानं बंद झाली. लोक पोटासाठी कुठल्या शहरामध्ये गेले ते तिथल्या तिथंच राहिले. हजारो किलोमीटर लोकांना पैदल जावं लागलं, अनेक लोक मृत्युमुखी पडलेत. आणि मोदी साहेबांनी तर एक पुन्हा नियम लावला. डॉक्टर साहेब, आता मेडिकल सायन्सची गरज नाही मोदी साहेबांच्या समोर. त्यांनी सांगितलं की कोरोना हटवायचा असेल तर दिवे पेटवा. आता दिवे पेटवून टाकले, कोरोना गेला नाही. मग सांगितलं ताटं वाजवा, ताटं वाजवली. मी तुम्हाला माझ्या लहानपणातली गोष्ट सांगतो, आपल्याही सगळ्यांच्या जीवनामध्ये घडले असेल. लहानपणामध्ये आईचं प्रेम, मी तुम्हाला सांगतो, सगळ्या आईचं प्रेम आपल्या मुलावर फार असते, मुलीवर असते. नवरा समजा आलाय उशिरा तर थंड खाल्लं तरी काही फरक पडत नाही.
पण पोरांसाठी आईचा जीव इतका दुखतो की तुला गरमच जेवण तुला हातात देईल, तुला द्यायला पाहिजे. तर आमची आई पण तशीच होती. माझी आई म्हणायची, त्यावेळेस तर हे डांबराचे सिमेंटचे रस्ते नव्हते, मातीचेच रस्ते होते. तर मातीमध्ये खेळायचो तर हात घेत आपले भरले राहायचे. आई म्हणायची हात धुवून घे, हात वगैरे धुवून ये आणि मग ताट घेऊन बस, मी ते पण तुला गरम पोळी देते करते. तर आई पोळी बनवतपर्यंत ताट राहायचं आपल्या हातात, तर चुकून कधी वाजवून टाकायचं. तर माझी आई लाटण्यानं मला द्यायची वार. अरे म्हणले ताट वाजवू नको तर दलिद्री घरात येते. आता या मोदीनं काय केलं, काय केलं, या देशातल्या प्रत्येक लोकांना अमित भैया ताटं वाजवायला लावलं. आणि शृंगारे साहेब तुम्ही मोदी मोदी करता तर बंद करा. हा, काही चांगला माणूस नाही आहे तो, डेंजर. त्यानं वाजवलं ताट, केलं ना देशाचा केला ना तबाह. नोटबंदीमध्ये फायदा तुमचा झाला की मुठभर लोकांचा झाला? कोणाचा झाला? जीएसटी मुळे कोणाचा फायदा झाला? म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की ताट वाजवली. माझी आई म्हणत होती, तिचे आठवण मला आली की आई म्हणत होती की ताट वाजवल्याने दलिद्री येते. यांनी पूर्ण देशामध्ये दलिद्री आणण्याचं काम केलं. यांना काय, यांचा विचार एकदम क्लिअर आहे. मनुस्मृती म्हणजे काय? मनुस्मृती म्हणजे तुम्ही संपूर्ण लोक अशिक्षित राहा, तुमच्याकडून पैसा सगळा गायब व्हा आणि मग तुम्ही गुलाम म्हणून जगा आणि हे मुठभर लोक तुमच्यावर राज करणार, हे मनुस्मृती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला सगळ्यांना जगण्याची संधी दिली. तांड्यामध्ये राहणाऱ्या माणसाला सुद्धा संधी आहे, हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्या माणसाला संधी आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे जे संपायला निघालेत, तर उद्या आपल्या जगण्याचा काय अधिकार आहे? इंग्रजापेक्षा वाईट परिस्थिती हे लोक करायला, डिवाइड अँड रूल, तोडा फोडा. आपल्या मराठवाड्यात तर आताच मगाशी अमित भैया म्हणाले त्याप्रमाणे की आता लहान पोरांमध्ये सुद्धा आडनावावरून शाळेमध्ये भेद सुरू झाले. हे कधी नव्हतं. मराठवाडा महाराष्ट्र एकात्मतेचा परिचय देणारा होता. 2014 मध्ये यांनी स्वतः सांगितलं, देवेंद्र फडणवीसांनी, आता तो यांचा मुख्यमंत्र्याचा उमेदवार आहे, त्याचाच फोटो दिसतो सगळीकडे. यांनी सांगितलं की 2014 मध्ये की मी माझं सरकार आलं केंद्रात आणि दिल्लीमध्ये म्हणजे राज्यामध्ये, तर मी मराठ्यांना आरक्षण देणार. मराठ्यांनी म्हटलं नव्हतं आम्हाला आरक्षण द्या त्याच्यासाठी. यांनी सांगितलं, नरेंद्र मोदींनी सांगितलं धनगरांना आम्ही आरक्षण देऊ. लोकांचं एकदा नाही दोनदा यांना सरकार दिली. स्वाभाविक आहे, लोकांना वाटलं की अरे यांनी तर आम्हाला फसवलं आणि म्हणून उद्रेक निर्माण झाला. राहुल गांधीजींनी याच्यातला मार्ग काढला. राहुल गांधींनी सांगितलं की जातीनिहाय जनगणना आम्ही करू, या सरकारने केली पाहिजे. नरेंद्र मोदीच्या या जातीनिहाय जनगणनेचा फायदा काय? जातीनिहाय जनगणनेचा फायदा प्रत्येक जातीच्या प्रत्येक कुटुंबाचं आर्थिक शैक्षणिक ही सगळी माहिती घेतली जाईल. जो जो गरीब आहे त्याला सगळ्यांना आरक्षणाच्या सवलती देऊन त्याला मुख्य प्रवाहात आणलं जाईल. याच्यात मराठा आणि ओबीसी असा वाद नाही आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सांगते. तीच भूमिका राहुल गांधी मांडतात. पण नरेंद्र मोदीला ते मान्य नाही, भाजपला ते मान्य नाही. मोहन भागवत सांगतात की आम्ही आरक्षण संपवू. शृंगारे साहेब, तुमच्या माहितीसाठी तुम्ही निघून गेला होता मगाशी लातूर शहरातून. बालकृष्ण आयोग तयार केलं मोदी सरकारने आत्ता, आणि त्यांनी सांगितलं की ज्यांनी ज्यांनी आपला धर्म परिवर्तन केलं त्या सगळ्यांचं आरक्षण संपवलं जाईल. आमच्या बांजाराची संस्कृती एक वेगळी संस्कृती आहे, देशात जगात आहे. त्यांनाही सांगतात ते धर्म बदलवलं. तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारला, तुमचं आरक्षण राहणार नाही. आदिवासी त्यांचं आरक्षण, हे आरक्षण विरोधी लोक आहेत. गुलामीकडे नेण्याचा एक संकल्प या लोकांनी केला, वाद तुमच्यामध्ये निर्माण केला. राहुल गांधीची भूमिका आहे की आम्ही जातीनिहाय जनगणना करू
आणि सगळ्या समाजाला न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही आणू, जे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये आहे त्याप्रमाणे. तर मान्य आहे ना आपल्याला की यांच्या भडकवण्यामध्ये आम्ही जाणार आहोत. आणि म्हणून तुम्हाला मी विश्वास देतो, आणि ही भूमिका आम्ही अनेकदा मांडली, विधानसभेत भूमिका मांडली, पण हे लोक जातीनिहाय जनगणना करायला तयार नाही. आणि ती भूमिका आम्ही घेऊन पुढे जाऊ आणि महाराष्ट्राला पुन्हा एकात्मतेच्या धारेमध्ये आणून पुन्हा महाराष्ट्र सक्षम करण्याचं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं, शिवशाही जी पाहिजे होती ती शिवशाही या राज्यामध्ये उभी करू, अशा पद्धतीचा एक प्रयत्न आम्ही करणार. आपल्याला लक्षात असेल की इकडे एक मंत्री होते माजी, काय नाव होतं त्याचं इथं जालन्याचं, रावसाहेब दानवे. काय झालं, हे मंत्र्यांचं नाव पण आठवण नाही राहत, खासदारांचंही नाव कोणालाच आठवण नाही राहत. या मोदीच्या राज्यामध्ये हे मंत्री जे असतात केंद्रातले त्याची किमतीच नाही, तर खासदाराची कुठून राहणार. आणि म्हणून ते काय, हे यांचा दोष नाही आहे, हे इथले भाजपवाले तिकडून वरतूनच आहेत, तसं यांची गिनती नाही. खासदार म्हणजे मुणगं डोकं पाहिजे त्यांना, बहुमताचं डोकं. त्यांनी सांगितलं मी शिवाजी आहे. अरे शिवाजी महाराजांच्या पायाच्या नखाची पण बराबरी नाही आहे. तो काय सांगतो, मी शिवाजी आहे का शिवाजी महाराजांच्या पायाच्या नखाची तरी बराबरी आहे का त्यांची. आणि आज अमित शहा इथं आला, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज असा युग त्या काळातला होता. शिवाजी महाराज गुरुच्या स्थानी मानायचे, रामदास स्वामीला, तुकाराम महाराजांना. ते अमित शहा आज सांगतो की त्या काळामध्ये रामदास स्वामींनी सांगितलं तरुणांना की तुम्ही शिवाजी महाराजांसोबत राहा. म्हणजे यांचं नियत कशी आहे तुम्हाला त्याचा अर्थ समजला पाहिजे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज काहीच नव्हते, आमच्यासाठी ते आदरणीय आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे एकत्रित केले आणि मावळे करून महाराष्ट्राला, देशाला सुराज्य देण्याचा एक प्रयत्न त्या काळात केला. म्हणून शिवाजी महाराज हे सगळ्यांना घेऊन चालणार होते. त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते, त्यांच्या सैन्यामध्ये आगडपागड सगळ्या जातीचे लोक होते, पण यांना शिवाजी महाराज हजम होत नाही. म्हणून शिवाजी महाराजांची प्रतिमा मालवणमध्ये करून त्याच्यातही भ्रष्टाचार केला आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला त्या ठिकाणी त्यांच्या विचाराला मलिन करण्याचं पाप या लोकांनी केलं. ज्या लोकांनी शिवाजी महाराजांना अपमानित केलं त्या लोकांना तुम्ही मतदान करणार आहे. शिवाजी महाराज आमच्या महाराष्ट्राचं दैवत आहे. त्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्ये भ्रष्टाचार करणारी ही लोक, यांना आता महाराष्ट्र माफ करणार नाही. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतोय की धीरज भैयांना लाखो मतानं या भागातून निवडून पाठवून आणि लातूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवाराला निवडून पाठवून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणून महाराष्ट्र हिताचं सरकार आपण निर्माण करावं, अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद साहेब. या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद जाधव यांना विनंती करतो आणि अनिल गोविंद पवार यांना रेणापूर तालुका सांस्कृतिक विभागाच्या तालुका अध्यक्षपदीचे नियुक्तीपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दिलं जाईल. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी प्रचारासाठी आलेले महाराष्ट्र राज्याचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, तसेच लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय अमित भैया साहेब, माजी खासदार लातूरचे कोळगे साहेब,